2024 ची लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून 1 जून रोजी संपूर्ण देशातील मतदान पूर्ण होणार आहे। यानंतर लगेचच म्हणजे 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल समोर येणार असल्याने साऱ्या देशाचं लक्ष 4 जून कडे लागले। ऑल आईज ऑन रफा पासून प्रेरित ऑल आईज ऑन 4 जून हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होतोय। देशभरात बऱ्याच ठिकाणी मोदी आणि भाजपचं वर्चस्व दिसत असलं तरी महाराष्ट्रात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मतदान पार पडलं असून राज्यात झालेलं मतदान पाहता भले भले राजकीय विश्लेषक गोंधळात पडलेत। कुठल्या जागेवरून कोण जिंकेल, भाजपला एकहाती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येईल का, याचा अंदाज बांधणं विश्लेषकांसाठी कठीण होऊन बसलंय। पण या निवडणुकीनंतर शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नावर नक्कीच पडदा पडणार आहे। 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केलं, जे यशस्वी झालं आणि ते भाजपसोबत जाऊन सत्तेत बसले। इतकंच नव्हे तर त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळवलं। मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करत आलेत की खरी शिवसेना आमचीच आहे। याच बेसिसवर सध्याची लोकसभा निवडणूक लढवण्यात आली असून महाराष्ट्रातील तब्बल 13 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली। त्यामुळे यंदा जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूने असेल याचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीत अजित पवार यांनीही एंट्री घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलला। यंदाच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्या असून त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यात। महाराष्ट्रातील 48 पैकी 15 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार उभेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत। उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने यंदा 23 जागांवर निवडणुका लढवल्या। पण महाराष्ट्रातील अशा 13 जागा आहेत जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे। मुंबई आणि ठाणे या 2 जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी बालेकिल्ला सदृश आहेत, त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र महाराष्ट्रातील इतर जागांवरही जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार आहे तिथेही चुरशीचा सामना रंगलेला दिसून येतोय। याबरोबरच यंदाच्या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई हे ठाकरे गटाकडून तर राहुल शेवाळे हे शिंदे गटाकडून उभे आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे। त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतही या दोन्ही गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। मध्यंतरी राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि शिर्डी मतदारसंघासाठी अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती। इतकंच नव्हे तर रामदास आठवले यांनीही शिर्डी मतदारसंघावर दावा केलेला, परंतु या मतदारसंघातून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या 2 वेळा विजयी झालेल्या खासदाराला यंदा उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे त्यांचे जुने खिलाडी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली गेली। पण या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातही शिंदे गटाचंच पारडं जड असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। याशिवाय नाशिक, संभाजीनगर, हिंगोली, मावळ, कल्याण, यवतमाळ, बुलढाणा, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध शिवसेना चांगलंच रंगणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच ही निवडणूक देशासाठी तर महत्त्वाची आहेच, पण या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं भवितव्य नेमकं कसं आणि कोणाच्या हातात असेल याकडे साऱ्या देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।